श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे मनापासून स्वागत करते. दर्शवेळ अमावस्या या दिवशी पितरांची कोणती सेवा करावी याची खाली पारंपरिक सोपी व घरच्या घरी करता येणारी पितृसेवा सांगणार आहे. दर अमावस्याला पितृसेवेचे खूप महत्त्व आहे. या दिवशी केलेली सेवा पितरांपर्यंत लवकर पोहोचते. पितृदोष शांती, घरातील अडथळे कमी होते व मानसिक शांतीही मिळते असे मानले जाते. पितरांसाठी करायच्या मुख्य 2 सेवा आहेत. पितृतर्पण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यासाठी लागणारे साहित्य पाणी, काळे तीळ, कुशा, तुळशीचे पान हे साहित्य लागते. पद्धत: पितृतर्पण कसे करावे? पूर्व दिशेला तोंड करून उभे राहा. उजव्या हातात पाणी तीळ सोडावे आणि म्हणावे, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं 3 वेळा म्हणायचं आहे. पिंडदान: घरच्या घरी साधी आणि सोपी पद्धत आहे. भाताचे 3 पिंड करा. तीळ व थोडे पाणी शिंपडा. त्यावरती पितरांचे स्मरण करून अर्पण करा. शक्य नसल्यास फक्त तर्पणही पुरेसे आहे. तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता. त्या दिवशी दीपदानही करायचे आहे. संध्याकाळी तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा तेलाचा असा दिवा तुळशीजवळ, घराबाहेर, देवघरात लावा. दिवा लावताना पितरांचे नाव मनातल्या मनात स्मरण करा. अन्नदानालाही त्या दिवशी खूप महत्त्व आहे. गरजू व्यक्ती, ब्राह्मण, गरीब यांना अन्नदान करू शकता किंवा गहू, तांदूळ, डाळ, कपडे दान असे जे तुम्हाला जमेल ते तुम्ही दान करू शकता. त्या दिवशी तुम्ही दिवसभर मंत्र सेवा करू शकता. 108 वेळा जप करा. ओम पितृदेवताय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही दिवसभर करू शकता. त्या दिवशी तुम्ही मांसाहार, मद्य, वाद, अपशब्द, खोटे बोलणे, राग हे सगळे टाळावे. त्यामुळे घरात शांती राहते. हे सगळी सेवा केल्यानंतर ते विशेष फळही प्राप्त होणार आहे. पितृदोष कमी होतो, घरातील अडथळे दूर होतात, संतती, आरोग्य, धनलाभते सुधारणा होते. घरामध्ये पितरांचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. त्यामुळे पितृसेवा अमावस्या दिवशी खूप महत्त्वाची मानली जाते. तरी मैत्रिणींनो, तुम्हाला जर जमलं तर ही सेवा नक्की करा.